नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. एसटी संपाचा गणेश भक्तांना फटका, तोडगा न निघाल्याने चाकरमान्यांचे हाल. दांतेवाड्यात नक्षलवाद्यांविरोधात सर्जिकल स्ट्राईक, सुरक्षा दलांकडून 9 जण ठार. बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास फाशी, पश्चिम बंगाल सरकारचा नवा कायदा. आणि अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांना दणका, ठाणे प्रशासनाकडून धडक कारवाई. आता पाहूया या सविस्तर बातम्या. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वांचेच हाल होत आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक निष्फळ ठरली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची चिन्हे आहेत. एसटी कर्मचारी कृती समितीने ऐन गणेशोत्सवात संप सुरूच ठेवण्याचा निर्धार घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांची गैरसोय होत आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संपावर ठाम, अशी एसटी कर्मचारी संघटनांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे एसटीची वाहतूक किरकोळ अपवाद वगळता ठप्प होती. मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ होणारे अनधिकृत रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने धडक कारवाई केली. त्या अंतर्गत खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांना प्रशासनाने दणका दिला आहे. पथक प्रमुख निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांच्यासह मंडळ अधिकारी यांनी केलेल्या कारवाईत अंदाजे 15 ब्रास रेतीने भरलेली एक बार्ज तसेच एक सक्शन पंप आढळून आले. तर दुसऱ्या कारवाईत खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणारी अंदाजे 13 ब्रास रेतीने भरलेली दुसरी बार्ज तसेच एक सक्शन पंप कळवा बाळकुम खाडीत आढळून आले. परंतु हे सर्व बार्ज व सक्शन पंप खाडीपात्रातून बाहेर काढता येत नसल्याने बार्ज व सक्शन पंप जाळून खाडीमध्ये बुडवून नष्ट करण्यात आले. यापुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील वीट भट्टी चालक मालक यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संयुक्त निर्धार सभा मुरबाडमध्ये नुकतीच झाली. या सभेत आमदार किसन कथोरे यांनी मार्गदर्शन करताना वीट भट्टी चालक मालकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. वीट भट्टी चालक मालकांच्या प्रश्नासंदर्भात विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात प्रश्न मांडण्यात येईल. तसेच संबंधितांची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही आमदार किसन कथोरे यांनी सांगितले. मजुरांना भडकावून मालकांविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचे वीट भट्टी मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर खारीक यांनी यावेळी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महेश देसले, मार्तंड टेकडे, जगदीश हिंदूराव, प्रमोद म्हाडसे, धनाजी म्हाडसे, बाळू बोंबले, नंदकुमार भोईर यांनी विशेष मेहनत घेतली. दिवा शहरातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी लक्षात घेऊन दिवा शहरात स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना पोस्ट ऑफिस बाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन वारेकर शाळेजवळ विजय भोईर यांच्या पुढाकाराने दिव्यांसाठी स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले आहे. दिवा येथील रहिवाशांसाठी या आधी मुंब्रा पोस्ट ऑफिस अंतर्गत कारभार चालत होता. मात्र आता दिवा शहरातच पोस्टबाबतच्या सेवा नागरिकांना अधिक सुलभतेने मिळणार आहेत. स्वतंत्र पोस्ट ऑफिस सुरू झाल्यानंतर दिवा शहरासाठी स्वतंत्र पिनकोडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे विजय भोईर यांनी यावेळी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविध सरकारी योजनांचा त्यांची सोयी सुविधा मिळण्यासाठी आवश्यक सर्व प्रकारचे सहकार्य डाक विभागाच्या मार्फत इथे मूलभूतरित्या उपलब्ध करून देण्यात येईल. आणि डाक विभाग या विषयामध्ये कटिबद्ध राहील की भविष्यात येणाऱ्या सर्व विविध शासनाच्या सुविधा किंवा मेल्स आणि पार्सल्स रिलेटेड ज्या काही सर्व्हिसेस असतील त्या डाक विभागामार्फत या अधिकृत उपडाकघरच्या मार्फत अतिशय छान पद्धतीने या सुविधांचं आपल्याला निर्वहन करता येईल. निरोप घेण्यापूर्वी एक बातमी श्रावण समाप्तीची अर्थात पिठोरी अमावस्येची. श्रावण महिन्यातील अमावस्या ही दर्श पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी महाराष्ट्रात बैलपोळा आणि मातृदिन साजरा करण्यात येतो. या अमावस्येला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
पिठोरी अमावस्येला पिठाचे सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावस्या असे नाव पडले असावे. रानवनातील श्रावणात उगवलेली फुले आणि पिठोरीसाठी लागणारे साहित्य पिठोरी अमावस्येनिमित्त पिठोरी घेऊन ग्रामस्थ मोठ्या आनंद उत्साहाने हा सण साजरा करतात. पनवेल तालुक्यातील खानावळे ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे पिठोरी अमावस्या साजरी केली. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.